आहे कराडचा उमेदवार दिला तरच राष्ट्रवादीची सीट सातारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने चालू शकते आणि आपल्या यादीत एकच नाव आहे आणि ते उमेदवार पण इच्छुक राहतील असा परिस्थिती नाहीये. तर अशा परिस्थितीत कराडचा दुसऱ्या कोणाकडे आपलं लक्ष आहे का? असं आहे की तुम्ही म्हणता तशी आमची माहिती नाही आहे. आम्ही जे ठरवू ते निवडणूक लढवते. त्याला अफवा फक्त एकच आहे, श्रीनिवास पाटील, आणि ते हेच ठरवलं. साहेब माझ्याचा तिढा सुटला का? कारण माढ्यामधून यापूर्वी महादेवगाव जानकरांचं नाव येत होतं, आता विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबातील व्यक्तीचं नाव यायला लागलं. तर तिथं तुतारी चिन्हावर निवडणूक राष्ट्रवादी लढवणार की कोणाला देणार? असं आहे की आमची इच्छा अशी होती की माझ्याला धनगर समाजाला जागा द्यावी. ती इच्छा मी जाहीरपणानं बोलून दाखवली. त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आत्ता घेतलं त्यांच्याशी आमचा विचारविनिमयसुद्धा झाला होता. त्याला त्यांनी सहमती दिली होती. पण नंतर काय झालं माहिती नाही. या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदार फरकतात, उमेदवारी फरकतात असं दिसतंय. तर ते काय दिसलं तर असं काही चित्र त्या ठिकाणी दिसलं आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती खुली करण्याच्यासाठी आम्ही योग्य उमेदवारांचा शोध घेतो. आमच्याकडे लोकांचे अर्ज आहेत, मागणी आहेत, चांगले हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे. पण सामाजिक बॅलन्स हा ठेवता आला तर आम्हाला आनंद होईल, त्या दृष्टीने आम्ही खोलत जातो. त्याचा पुतण्या 2 दिवसात निवडणुकीत उमेदवारी जाहीर करतोय स्वरूप जानकर म्हणून, त्या संदर्भातली काय माहिती? माहिती नाही. त्यांच्या संदर्भात उमेदवारी देण्यासंदर्भात काय हे माझं काही बोलणं झालं. पृथ्वीराज बाबांची सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भामध्ये काही चर्चा झाली आहे का, किंवा पृथ्वीराज बाबा उमेदवार होतील का? नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार येईल. साहेब आपण म्हणता एकीकडे की महाविकास आघाडीत आम्ही एकी ठेवतोय आणि दुसरीकडे शिवसेना परस्पर उमेदवार जाहीर करत्या. कालच्या मुंबईतल्या बैठकीत सुद्धा ही नाराजी समोर आलेली आहे. काँग्रेसनं सुद्धा त्यावर नाराजी व्यक्त केली. तर याकडे आपण कसं पाहता? मी काही कालच्या बैठकीला मी हजर होतो. माझ्या बैठकीमध्ये कोणी नाराजी व्यक्त केलेली काही पाहिजे नाही. सांगलीची जागा त्यांनी परस्पर जाहीर केली आहे, मुंबईत त्यांनी दावा केले. प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणता की बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्यासमोर तर घडलं नाही. 3 तास आम्ही बसलो होतो. आम्ही सविस्तर चर्चा केली, पण नाराजी ही नव्हती. महाविकास आघाडीपेक्षा तुतारीची एवढी जास्त घेतली, मोठ्या कार्यक्रमात तुतारी लागतच नाही. बाजार समिती नोटीस आली. दुसऱ्या बाजूला काल प्रफुल्ल पटेलांना सीबीआयने क्लीन चिट दिलेली देणारच ना. असं आहे की त्या संबंधी एक काळ असा होता की ते आमच्याबरोबर होते, ते आम्ही सगळे चिंतित होतो. पण आता एक नवीन मार्ग दिसतो. तेव्हा आमच्याकडे सध्या चर्चा आहे काय नाही, म्हणजे जेलमध्ये जायच्याऐवजी भाजपत गेलेलं बरं असा त्याचा अर्थ आहे. साहेब देशाची वाटचाल असं वाटत नाही का? देशाची वाटचाल चालली असं वाटत नाही का तुम्हाला? एक सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली नाही. त्या अनुषंगानं उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्याची काही चर्चा सुरू होत्या, किंवा यानंतर जर केला तर तुम्ही? अजिबात नाही. कॉलर वगैरे 2019 साली आपण चूक सुधारली. 2019 मतदारांना तुम्ही अपील केले की चूक सुधारा. आता ते चूक सुधारल्यानंतर पुन्हा तुम्ही अपील करणार का की आता बाबा चूक सुधारलेली आहे, पुन्हा चूक करू नका? नाही, काही सांगायची गरज नाही. सोलापूरचा मतदार अत्यंत समंजस आहे आणि तो योग्य निर्णय घेईल. बरोबर प्रस्तावाला चर्चा होणार नाही कोणाची? नाही, काही कारण नाही. ते भाजपमध्ये आहेत. अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. आत्ता ते भाजपमध्ये मी पाहिलं सातारकरांनी सगळ्या रस्त्यांनी त्यांचं स्वागत केलं.
वंचितवर नेमकं फिश करण्याचं कारण काय? वंचित आघाडी बाहेर पडण्याचं कारण काय? माहिती नाही, अजूनही आमचा प्रयत्न आहे की त्यांनी आमच्यावर यावं. प्रकाश आंबेडकरांच्या मागण्या काय?